मित्रांनो, आज आणखी एक गोष्ट काय झाली माहिती आहे का? की मी पाणी आणायला एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये गेले आणि दुसऱ्या रूममध्ये पोहोचताच म्हणलं, की "अरे, मी ह्या रूममध्ये आले कशासाठी होते बरं?" तर हे तुमच्या सोबतही होत असेल, तर तुमची मेमरी कमजोर बिलकुल नाहीये, हे आधी लक्षात घ्या. तर जेव्हा आपण एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जातो, तेव्हा मेंदू त्या नवीन जागेला नवीन कॉन्टेक्स्ट म्हणून प्रोसेस करत असतो आणि त्यामुळे आधी जे काही ठरवलं असेल ना, तर ते काही क्षणांसाठी मागे पडू शकतं. तर मित्रांनो, यावर एक छान ब्रेन ट्रिक आहे. तर काय करायचं अशा वेळेस, रूममध्ये जाण्याआधी किंवा म्हणजे तुम्ही ज्या कामासाठी दुसऱ्या रूममध्ये चालले, तर तुमचा आधीचा रूम बदलण्याआधी मनामध्ये एक स्पष्ट वाक्य बोलायचं. जसं की मी आता पाणी आणण्यासाठी जात होते, तर मी मनामध्ये काय बोलणार, मी दुसऱ्या रूममध्ये आता पाणी आणायला चालली. तसं तुमचं जे काही काम असेल, तुम्ही वही आणायला चालले, पेन आणायला चालले किंवा कोणती गोष्ट ठेवायला चालले तिकडे, तर ती गोष्ट तुम्ही किंवा ते काम तुम्ही मनामध्ये स्पष्ट बोलायचं, की मी या कामासाठी या रूममध्ये जात आहे. तर हा एक छोटासा मेंटल क्यू आहे, जो की मेंदूला उद्देश धरून ठेवायला मदत करतो आणि विसरण्याची शक्यता देखील कमी होते. तर मित्रांनो, अशाच काही ट्रिक्स आहेत ब्रेनच्या छोट्या-छोट्या, जे की भविष्यामध्ये खूप मोठा परिणाम घडवतात, खूप फायदा घडवून देतात. आज तुम्ही एक ट्रिक शिकला आहात, उद्या दुसरी ट्रिक शिकताल, तर तुम्ही जरा असे जर ब्रेन लॉजीसोबत जॉइन झाले, तर तुम्ही रोज तुमच्या मेंदूला अपग्रेड करू शकतात.